आज शेवटचा दिवस आहे जुन्नर नगर परिषद 2025चा फॉर्म भरण्याचा आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या पायथ्याशी असणारं जुन्नर शहर छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारं किंवा त्यांनी जी शिकवण दिलेलं या दृष्टिकोनातून जुन्नर शहरामध्ये एक चांगलं पॅनल देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आहे। त्याची वाच्यता आत्ताच आमचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेबांनी केलेत। आमचे नेते संजयराव काळे साहेब इथे उपस्थित आहेत। जुन्नर शहरामध्ये सर्वांगीण विकास वल्लभशेठ बेनके साहेबांनी केला, त्यानंतर मी आमदार असताना अजितदादांच्या माध्यमातून केला। आम्हाला जुन्नर शहर एक प्रगतीपथाच्या पावलाने पुढे घेऊन जायचं आहे। विशेषतः 2-3 कामं आहेत त्याचे मी तुम्हाला उल्लेख करतो की जुन्नर शहराचं जे सांडपाण्याचं व्यवस्थापन आहे त्याचं आपण अनेक वर्षापासून व्यवस्थापन करतोय, तर ते एक ठिकाणी कलेक्ट करून त्याला भव्य असं सिवेज ट्रीटमेंट प्लांट बसून शुद्ध पाणी नदीपात्रात सोडण्याचं काम आम्ही करणार आहे। त्यासाठी अजितदादांनी मागे मी आमदार असताना 32 कोटी रुपये दिले होते, पण प्रशासक असल्यामुळं आणि त्यानंतर इलेक्शनच्या आमदारकीच्या इलेक्शननंतर त्याकडे विशेष लक्ष दिलं नसल्यामुळं ते काम रखडलं। आता नगरपालिकेचे नवीन बॉडी येईल, आमचे स्नेहल वहिनी जेव्हा नगराध्यक्ष होतील तेव्हा पहिलं काम आम्ही ते STPचं करणार आहे। त्याचबरोबर जुन्नर शहरामध्ये नवीन डेव्हलपमेंटबरोबर नवीन इमारतीसुद्धा उभं राहत आहे। नवीन इमारती उभं राहत असताना इथल्या नागरिक समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत, तर त्याच्या दृष्टिकोनातून एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग आम्ही जुन्नर शहरासाठी करत आहोत। विशेषतः इथल्या MSEBचं शहरामध्ये कनेक्शन असलेलं जे जाळं आपण पाहतो ते इथून पुढच्या आमच्या ह्या नगरपालिकेच्या बॉडीमध्ये हे जाळं तुम्हाला दिसणार नाही। सगळे आम्ही अंडरग्राऊंड केबलिंग करून जुन्नर शहर हे MSEBच्या तारामुक्त करण्यासाठी आम्ही ते काम करणार आहे। जुन्नर शहराचे जिथे जिथे स्ट्रीट लाईट्स आहेत ते सर्वत्र स्ट्रीट लाईट्स हे सोलरवर करणार आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर शहरामध्ये सोलर लॅम्प्स आपण दिले। शहरात जरी लाईट गेली तर तिथं झगमगाट आपल्याला तो पाहायला मिळतो, याचा अनुभव अनेक नागरिक घेत आहेत। त्याचबरोबर हे सगळं प्लॅनिंग करून ड्रेनेज लाईन्स वॉटर सप्लायचं काम जे अशुद्ध पाणी येते त्याच्याकडं सपशेलपणे काही लोकांनी दुर्लक्ष केलं। नवीन योजना शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी जी मंजूर केली ती रखडली गेली, ती पूर्णत्वास नेऊन जुन्नर शहरामध्ये पुरेशा दाब्याने स्वच्छ पाणी निर्माण होईल याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे। या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड झाल्यानंतर जुन्नर शहराचा मिरवणूक मार्ग हा पूर्णतः कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल की जेणेकरून तो अत्यंत स्वच्छ सुंदर देखणा असा आपल्या मिरवणुकीचा मार्ग होईल। त्याचबरोबर जुन्नर शहराचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता खालच्या वेशीपाशी कृषी विभागाच्या जागेमध्ये 100 कोटी रुपयाचं 100 बेडचं हॉस्पिटल आपण तिथं निर्माण करत आहोत। त्याचं इनिशियल स्टेज आपण केलेली आहे। नारायणगावचं आपण करून दाखवलं, नारायणगावच्या दवाखान्याचं काम चालू आहे, तसं आपण इथं करणार आहे। आणि तो भ्रष्ट कारभार प्रशासकाच्या कालावधीमध्ये काही प्रमाणामध्ये काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली जो चाललेला आहे तो नागरिकांना पसंत नाही। त्याच्यामुळं एक चांगल्या दिशेने जुन्नर शहर आम्हाला न्यायचं आहे आणि आमच्या सुशिक्षित स्नेहल वहिनी आणि त्याच्या मागची जुना आणि नवीन सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित करून चांगली सक्षम बॉडी जे प्रभागाला पुढे घेऊन जाऊ शकतात अशा प्रकारचे आम्ही उमेदवार निवडलेले आहेत आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढा माझा विश्वास आहे। काय क्वेश्चन आहे? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांचं प्रमाण प्रचंड आहे, महिला नगराध्यक्ष म्हणून आहेत आणि नवीन चेहरे आपण बरेच दिले आहेत, तर यामागचं आपलं धोरण काय? कसं आहे, नवीन तरुण जे आहेत आणि तरुणी जे आहेत ते शिकलेले आहेत आणि शिकलेला तरुण आणि तरुणी त्यांच्या मनातलं शहर किंवा त्यांचं गाव कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो ह्या अनेक ते तरुणांनी आणि तरुणांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारची दिशा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा देऊ शकतात आणि त्यांचा सगळ्यांचा विश्वास नागरिकांचा ते उमेदवारांचा आमच्या सगळ्या नेते मंडळी आहेत। म्हणूनच सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती। आम्ही सिंगल हँडेडली या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि सिंगल हँडेडली जाऊनसुद्धा आमच्याकडे काय उमेदवारांची कमतरता नव्हतीच, म्हणून आम्ही सगळेजण ह्या पुढच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी या शहर सुरक्षित ठेवू शकतो, आनंदवन निर्माण करू शकतो, प्रत्येक जाती धर्माला आनंदाने राहील अशी वातावरण निर्माण करू शकतो, ही लोकांमध्ये तो विश्वास आहे।
प्रत्येक जाती धर्माच्या धर्मस्थळाला आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला नव्हता. तो मी आमदार असताना आदरणीय अजितदादांनी दिला आहे. तो काही कारणास्तव थांबलेला आहे. तो आम्हाला पुढं परत एकदा चालू करायचा आहे. म्हणून तरुण मुलं आणि मुली जे शिकलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली दिशा देऊन पुढे नेऊ शकतात. इतर पक्षांचं मी काही वेगळं सांगायचं गरज नाही, कारण पब्लिक सब जानती आहे की त्यांचे नेते तरुण आणि तरुणांच्या प्रती त्यांचं कसं वागणूक असते. पण मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या दिशेने पुढे जाईल एवढ्या या निमित्ताने सांगतो. आता मतदार यादीमध्ये झालेलं घोळबंदी सुधारणा काय झालेली आहे? घोळ जो झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कलेक्टरकडे सुद्धा तक्रार केली. कलेक्टरनी सीओकडे जे निवेदन दिलं त्याचं बोगस उत्तर त्यांनी दिलेलं आहे. त्याची तक्रार पुन्हा आम्ही कलेक्टरकडे केलेली आहे. पण एवढं नक्कीच सांगतो की निवडणूक झाल्यानंतर सीओला आम्ही घरी बसवणार. राष्ट्रवादी काँग्रेस सिंगल हँडेड आता म्हणतंय. पलीकडे जर पाहिलं तर भाजप सेना युती आहे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे, त्या ठिकाणी तर महाविकास आघाडी एकत्रित लढतीये. अतुल बेनकेंना खिंडीत सापडण्याचा प्रयत्न केला जातोय का? अजिबात नाही. अतुल बेनके ताकदवान आहे म्हणून तर हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि तिकडं पण काही सगळं आलबेल आहे असं काही समजायचं कारण नाही. हे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत कळेल. जर युती किंवा आघाडी असेल तर सिंगलने त्यांनी लढलं पाहिजे ना. मैत्रीपूर्वक लढतच काय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिथं जिथं आम्ही उमेदवार दिली, ठराविक 1-2 ठिकाण सोडली तर नाराजी कुठे तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. प्रत्येक प्रभागात जे जे इच्छुक उमेदवार आमच्याकडे आले त्या इच्छुक उमेदवारांशी आम्ही सर्वांचं चर्चा केली, प्रभागात बसलो, लोकांना घेऊन बसलो, समाजाला घेऊन बसलो आणि त्यातून मार्ग काढून आम्ही पुढे आलो ना. मग तेव्हा त्यांना पण पटलं की लोकशाही मार्गाने स्वच्छ कारभार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अधिक विश्वास या शहरातल्या नागरिकांचा आहे आणि उमेदवारांचा सुद्धा आहे. ओके.